छत्रपती शिवाजी महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांची भेट. श्री तुकाराम महाराजांची कीर्ती व त्यांच्या चमत्काराच्या कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्याही कानी पडल्या. तेव्हा त्यांना अशी इच्छा झाली की अशा साधू पुरुषाचा आपणही सत्कार करावा, त्याच्या मुखीचे कीर्तन ऐकावे. म्हणून त्यांनी पालखी, घोडा, छत्री, उंची वस्त्रे, ताट भरून मोहरा असा नजराणा एका कारकुनासोबत दिला व भेटीचे आमंत्रण पाठविले. त्या वस्तू तुकाराम महाराजांनी घेतल्या तर नाहीतच, उलट दिवट्या, छत्री, घोडे हे तो बऱ्यात न पडे अशी सुरुवात करून 4 अभंग लिहून त्याच्यासह कारकुनास परत पाठविला. ते राजाने वाचून पाहिले तेव्हा श्री तुकाराम महाराजांचा विरक्तपणा जाणून राजाला बहुत आश्चर्य वाटले. मग एकदा वेळात वेळ काढून ते स्वतः उठून लोहगावी श्री तुकाराम महाराजांच्या दर्शनास आले. त्यांनी तुकोबांचे दर्शन घेतले व एक मोठे ताट भरून सोन्याचे होन समोर ठेवले आणि साष्टांग दंडवत घातला. श्री तुकाराम महाराजांनी त्यांना हाताला धरून उठवून उभा केले व म्हणाले, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, तुम्ही कळले ती उदार, साठी परिसाची गार. जीव देता तरी वचना न एका सरी, गोमांसा समान तुका म्हणे आम्हा धन. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव, गेला मोह आणि आशा, कळी काळाचा तो फासा. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे. असे सांगून त्यांनी एका टाळकऱ्याच्या हातून ते ताट परत केले. श्री तुकाराम महाराज राजांना म्हणाले, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, एर वित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मजही आस. नंतर राजाने ते धन ब्राह्मणांना वाटून टाकले. पण त्याचा परिणाम असा झाला की राजा त्यांच्या निर्लोभीपणावर एवढे भाळले की ते परत न जाता तिथेच राहिले. त्यांनी आवश्यक तेवढे चाकर ठेवून बाकीचा लवाजमा परत पाठवून दिला. हा वृत्तांत समजला तेव्हा राजमाता जिजाबाई घाबरून तातडीने निघाल्या व लोहगावी आल्या. त्यांनी आल्यावर तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले व पदर पसरवून विनवणी केली की त्यांच्या उपदेशामुळे राजा विरक्त होऊन बसला आहे. आता एवढा राज्यभार कोण सांभाळील? तरी काहीही करून ते पुन्हा राज्याकडे वळतील असा उपाय योजून त्यांना पुत्रदान द्यावे. श्री तुकाराम महाराजांनी त्यांना आश्वासन दिले की त्यांनी निश्चिंत राहावे. ते राजाला पुन्हा कर्तव्यपरायणतेची आठवण जरूर करून देतील. जिजाबाई म्हणाल्या की तुमचे हे उपकार कधीच फिटणार नाहीत. त्या रात्री तुकोबांनी मुद्दाम गीतेमधील स्वधर्मे निधनम श्रेय या श्लोकाच्या आधाराने कीर्तन केले व आपले प्राप्त कर्तव्य आचरणे श्रेयस्कर आहे व हरी त्यानेच प्रसन्न होतो असे प्रतिपादन अनेक उदाहरणे देऊन केले. ते म्हणाले की सर्व सृष्टी ही कर्मावर आधारित आहे. ब्रह्मा, विष्णू, महिषासह पंचमहाभूते, सूर्य, चंद्र, समुद्र हे सर्वजण आपले कर्तव्य अखंडपणे आचरित असतात. असे सांगून 4 वर्ण, 4 आश्रम यांची कर्तव्ये कोणती ती कथन केली. ते पुढे म्हणाले, हरिस्मरणपूर्वक केलेले कर्तव्याचरण ही श्रेष्ठ प्रकारची भक्ती होय. आपल्या कर्तव्य कर्माचा जो त्याग करील तो भगवंताशी तर प्रतारणा करील व अंती नरक भोगील. राजाने जर कर्तव्याकडे पाठ फिरविली
तर प्रजा निराधार होईल व अंधाधुंद माजेल व ते पाप राजाच्या माथ्यावर येईल. अशा तऱ्हेने केलेले निरूपण ऐकल्यावर राजाच्या मनातले वैराग्याचे विचार कुठल्या कुठे पळून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मातेसह राजा दर्शन घेण्याकरिता आले. त्यावेळी तुकोबांनी एक भाकरी, नारळ व थोडी माती या 3 वस्तू प्रसादात दाखल दिल्या. त्यापैकी भाकरीचा अर्थ होता धनधान्याची समृद्धी, नारळाचा अर्थ पुत्रप्राप्ती व मातीचा अर्थ होता राज्याचा विस्तार. दोघा मायलेकांनी तो प्रसाद मस्तकी धारण केला. तुकाराम महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची आज्ञा घेऊन ते परत गेले.